नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलोत कवठेमहांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर ओंकार मराठे, ज्यांनी नुकतीच या फील्डमध्ये आपल्या कामाला सुरुवात केली आहे. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर ते काम करतात. त्यामुळे आता त्यांच्या प्रवासाला सुरुवात आहे. पण हा भविष्यात प्रवास कुठं जाणार आहे आणि त्यांच्या काय काय या क्षेत्राकडनं अपेक्षा आहेत या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं? पहिलं तर माझ्या शाळेचं नाव 10वी पर्यंत मी न्यू हायस्कूल यशवंतनगर कुपवाडमध्ये शिकलेलो आहे. आणि त्याच्यानंतर डिप्लोमा आणि डिग्री PVPIT बुधगाव कॉलेजमधूनच केलेले आहे. आणि या क्षेत्रात यायचं तसं काय बॅकग्राऊंड पण नाही घरचा, माझीच इच्छा होती म्हणून मी आलेलो आहे. बर, पण अचानक एकदम कसं वाटेल सिव्हिल इंजिनियर बनावं? कोणतरी मित्र गेले असतील, कुणाचं तरी बघितलं असेल, काहीतरी घडलं असेल. मावस भाऊ वगैरे होते, बर, त्यांच्या ह्याच्याकडून त्यांच्याकडनं थोडा वाटलं. रेफरन्स घेऊन हे बरं, क्षेत्रात ठीक आलेलो. आहे. हा जसा एक झाला प्रवास, तसा पुढचा प्रवास ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग असतो. ते म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली साईट मिळेपर्यंत एक स्ट्रगल करावा लागतो. जसं पिक्चर मधल्या हिरोला सुद्धा पहिला पिक्चर मिळेपर्यंत एक स्ट्रगल असतो. तसा मग तुमचा स्ट्रगल कसा होता आणि पहिला प्रोजेक्ट जो मिळाला तो कसा मिळाला, कोणाच्या रेफरन्सनं मिळाला, पहिला प्रोजेक्ट करताना काय दडपण आलं का, तो कसा होता अनुभव? पहिला प्रोजेक्ट आमच्या म्हणजे रिलेटिव्ह यांचाच केलता मी, रिलेटिव्हचाच होता. आणि सेकंड प्रोजेक्ट माझ्या फ्रेंडचाच आहे, ओके. ते आता सुरू आहे. मग तो काम करताना काय दडपण आलं, भीती वाटली, कसं करायचं असं वाटलं? थोडं मित्रांचा रेफरन्स वगैरे घेऊन सुरू केलेलं आहे. बरं, ठीक आहे. दुसरं, या क्षेत्रामध्ये आता तुम्ही या भागात काम करताय, कवठेमहांकाळ सांगली या भागामध्ये, तर इथं अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक असतं. कारण आपण जर त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली लेबरना आणि त्यात तो कुशल नसेल तर त्याच्याकडनं चूक घडू शकते. तर मग तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता सगळी? म्हणजे असं होतं की बऱ्याचदा त्या लेबरला माहित नसतं नक्की काय करायचं आणि बिंग इंजिनियर तुम्हाला तर माहिती असतं सगळं काय करायचं, फक्त ते त्याच्याकडनं कसं करवून घेता तुम्ही काम? म्हणजे आपल्याला जे आता आपण शिकलेलो आहे, म्हणजे आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये शिकवलं गेलेलं आहे, त्यानुसार त्यांच्याकडून करून घेणं हेच महत्व असतं. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना आता तुम्ही सुरुवात केलेली आहे कामाला, पण असं होतं की बऱ्याचदा त्या कस्टमरचं म्हणणं असं की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये आता बसवून द्या हा प्रोजेक्ट. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधाल? म्हणजे असं की समजा एखाद्याने सांगितलं की माझं बजेट 15 लाखाचं आहे आणि तो म्हणला की मला एकदम 2 किंवा 3 BHK बांधायचं आहे घर, जे शक्य नाहीये एवढ्या बजेटमध्ये, तर मग कुठल्या आयटम मध्ये काटछाट करावी लागेल, आपण दर्जा पण ढासळला नाही पाहिजे? सिमेंटची क्वालिटी त्यात मेंटेन करू शकतो आपण पैसे. आणि परत ब्रिकच्या ठिकाणी दुसरे आपले फ्लाय ॲश ब्रिक आलेले आहेत ते यूज करू शकतो. बरोबर. किंवा हल्ली ती क्रश सँड वगैरे येते समजा, फॉर एक्झाम्पल वॉलच्या ठिकाणी क्रश सँड यूज करतो आपण आता जास्त करून. बरोबर. किंवा तुम्ही म्हटलं तसं की पहिले जे बेसिक कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे त्याला कुठेही हात न लावता पुढचं जे स्ट्रक्चर असेल जिथं डेकोरेशनचं थोडं आपण करणार आहे, टाईल्स वगैरे, तिथं आपण त्याची काटछाट करू शकतो. बरोबर. स्टील मध्ये काय आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो. हा, म्हणूनच मी तेच म्हणणार होतो की स्टीलमध्ये, सिमेंटमध्ये काही प्रमाणात, कॉन्क्रीटमध्ये तेव्हा तर आपण काही करू शकणार नाही, कारण त्या काय पुन्हा उभारू नाही शकणार वगैरे. पण घरातल्या आतले टाईल्स, रंग, फर्निचर हे कमी जास्त करू शकतो आपण. बरोबर. दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, ते म्हणजे तुम्ही तरुण आहात, एक इंजिनियर आहात, सांगलीसारख्या ठिकाणी काम करताय, तर तुम्हाला काय वाटतं सांगलीला जर एक पुढच्या 10-15 वर्षात पुण्या मुंबई सारखं आपल्याला बघायचं असेल तर इथं काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे की पुण्या मुंबईत जशी आहे तशी, तर इथं पण तशी डेव्हलपमेंट होण्यासाठी? पुढे इंडस्ट्रीज वाढल्या पाहिजेत, परत रोड्स डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ओके. फार महत्वाचे दोन्ही मुद्दे, इंडस्ट्री आणि रोड्स व्हायला पाहिजेत, कारण ते आल्यानंतर रोजगार निर्मिती होईल, पैशाचं ट्रान्झॅक्शन सुरू होईल. तर पण मग हे रोड्स चांगले होण्यासाठी आणि इंडस्ट्री येण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, तर त्या इंडस्ट्री इथे येतील? सरकारने लोकल म्हणजे सिटीत किंवा लोकल विलेजेस मध्ये जाऊन तिथं थोडंफार सर्वे करून हे केलं पाहिजे, तिथली कंडिशन बघून तिथले रोड्स वगैरे डेव्हलप केले पाहिजे. बरोबर आहे. दुसरं, आता जो तुम्ही पहिले 1-2 प्रोजेक्ट केले ते करताना काही असं एखादी घटना किंवा प्रसंग घडला का की अरे आता पुढे काय करायचं आठवत नाहीये किंवा थोडंसं घाबरायला झालंय आणि मग तुम्ही कुणाची तरी मदत घेतली किंवा त्या आव्हानावर, प्रॉब्लेमवर मात केली,
असा एखादा प्रसंग आठवतोय का? डिफिकल्टी झाल्या, पहिली साईट्स होते चालू त्यावेळी, पण रिलेटिव्ह म्हणा किंवा माझे फ्रेंड्स पण होते या क्षेत्रात आधी, त्यांच्या रेफरन्सने पुढे हे केले. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलची पहिला तर आपण स्ट्रेंथ महत्वाची आहे. स्ट्रेंथ कॉन्क्रीटला जोडून ठेवण्याचं काम हे स्टीलच करतं. त्यामुळे स्टील हे चांगल्या कंपनीचंच पाहिजे. त्यामुळे बेस्ट क्वालिटीचं स्टील वापरणे गरजेचं आहे. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही वापरले का या आधी कुठल्या? आता जी साईट सुरू आहे तिथं आयकॉन स्टीलच यूज करतोय. बरं. मग कसा आहे तुमचा अनुभव प्रोडक्ट आणि सर्व्हिस म्हणून? सर्व्हिस चांगली आहे आयकॉन स्टीलची. प्रोडक्ट काय चांगलंच आहे. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुमचे जे आता ज्युनियर्स या फील्ड मध्ये येत आहेत, नेक्स्ट बॅच येते थोडक्यात, तर त्या मित्रांना तुम्ही आता काय सल्ला द्याल? कारण आता तुम्ही 1 वर्षाचा अनुभव पण आहे तुम्हाला, तर तुम्ही मित्र म्हणून त्यांना काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी तसं म्हणजे आपण या क्षेत्रात यावं त्याने, कारण काम करणं हे महत्वाचंच आहे. आणि त्यात स्टील म्हणा किंवा सिमेंट म्हणा, हे चांगल्या क्वालिटीचं यूज करणं हे महत्वाचं आहे. बरोबर. हा जो महत्वाचा सल्ला आहे. सो हे होते इंजिनियर ओंकार मराठे, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की आधी तुम्ही काम करा, अनुभव घ्या. या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.